भाजपच्या वतीनं काल 7वी यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये अमरावतीमधनं जे आहे ते भाजपच्या वतीनं विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। खासदार नवनीत राणा आता भाजपच्या कमळ चिन्हावर जे आहे ते अमरावतीमधनं निवडणूक लढेल। काही दिवसापूर्वी बावनकुळेंनी देखील म्हटलं होतं की खासदार नवनीत राणाने जे आहे ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली पाहिजे। काल त्यांनी भाजप प्रवेश केलेला। आपल्या सोबत याविषयी बोलण्यासाठी भाजपचे खासदार अनिल बोंडे सर आहेत। सर, काय सांगणार, काल नवनीत राणांचा प्रवेश झालेला आहे, काय पहिली? काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवनीत राणा खासदार अमरावती लोकसभा यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आली आणि काल रात्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते नवनीत राणा यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश सुद्धा करण्यात आला आणि त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये समाधानाचं वातावरण आहे। कारण पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचं कमळ या अमरावती लोकसभेमध्ये फुलणार आहे आणि पहिल्यांदा कमळावर भारतीय जनता पक्ष, कारण अगोदर युतीवर लढल्या जात होतं, परंतु कमळ हे चिन्ह कधीच लोकांसमोर आलेलं नव्हतं आणि त्यामुळं असंख्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे मतदार हे वाटच पाहत होते की उमेदवारी नवनीत राणांची जाहीर झाली पाहिजे, प्रवेश झाला पाहिजे आणि आपल्याला मतदानाकरता कमळावर मतदान करता आलं पाहिजे। प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता अमरावतीचा भारतीय जनता पक्षाचा खासदार असला पाहिजे आणि त्यामुळं अतिशय आनंदात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि सर्वजण आता कामाला लागले। खासदार नवनीत राणांना भाजपकडनं उमेदवारी मिळू नये यासाठी आनंदराव वडसूडजींनी प्रयत्न केले होते, उमेदवारी देऊ नका विरोध केलेला होता। सोबतच बच्चू कडूंनी देखील नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता, अजूनही विरोध कायम आहे। काही भाजपचे पदाधिकारी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले होते आणि असं असताना उमेदवारी मिळाली। भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जे पक्षांतर्गत लोकशाही असते त्याप्रमाणे आपली भावना कळवली होती आणि ते काही अंशी काही पदाधिकाऱ्यांचं त्यांचे जे रिझर्वेशन असेल, त्यांचे जे संबंध असतील त्या दृष्टीने ती भावना असेल, परंतु एक वेळा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी एक दिलानं कमळाचा उमेदवार नवनीत राणा यांच्या रूपामध्ये निवडून आणण्याकरता आटोकाट प्रयत्न करतील आणि त्यामध्ये यशस्वी होतील। राहिलं युतीचे घटक, तर युतीच्या घटकांच्या संदर्भात शिवसेना असो, प्रहार असो, महाराष्ट्राचे युतीचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे संयुक्तपणे निश्चितपणे युतीच्या बैठका घेतात आणि त्यामध्ये हा विषय चर्चेला जाईल आणि त्यावर तोडगासुद्धा काढला जाईल। निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर बरेच वेळा नाराजी असते, परंतु त्यामध्ये नेते मंडळी राज्यस्तरावरचे ते आपल्या घटक पक्षांना सर्वांशी संवाद साधतात आणि त्यामधून तोडगा निघतो। अभिजित अडसूड जे आहेत ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, अपक्ष म्हणून ते अर्ज दाखल करणार, ते अमरावतीमध्ये येत आहेत। अजूनपर्यंत त्या संदर्भात माहिती आलेली नाही माझ्याकडे, परंतु मला असं वाटतं की शिवसेना या घटक पक्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा शब्द अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीनं ते तोडगा काढतील अशी आशा आहे। बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत उमेदवारी देण्यावरनं। ज्या राणांनी भाजपचे कार्यालय फोडले, भाजपचे बॅनर फोडले, कार्यकर्त्यांना मारहाण केली, त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आता नवनीत राणांचा प्रचार करावा लागतो। एक महत्त्वाची गोष्ट आहे की गेल्या 5 वर्षामध्ये जेवढे लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी बिल आणले, विधेयक आणले, त्या सर्वाला पाठिंबा अपक्ष असतानासुद्धा नवनीत राणा यांनी दिला। त्यासोबतच नवनीत राणा यांनी हिंदुत्वाची भूमिकासुद्धा प्रखरपणे मांडली। ते हनुमान चालीसा घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असो किंवा लव जिहादच्या संदर्भात भूमिका असो, सातत्यानं भारतीय जनता पक्षाशी जोडणारी भूमिका मांडण्यात आली। त्याच्या अगोदर काही गोष्टी घडल्या असतील तर त्या अनेक वेळा राजकारणामध्ये वेगवेगळे जेव्हा आपण पक्ष असतो त्यावेळेला अशा गोष्टी घडत असतात, परंतु कालांतराने त्या गोष्टीवर पडदा टाकून
पक्षाच्या हिताकरता, देशाच्या हिताकरता आणि मतदारसंघाच्या विकासाकरता जे निर्णय असतात त्याला सर्व कार्यकर्ते पाठिंबा देतात. शेवटला प्रश्न, बच्चू कडू म्हणाले की जो सक्षम उमेदवार असेल नवनीत राणांविरोधात त्याला आम्ही पाठिंबा देणार आहोत, माघार घेणार नसल्याची भूमिका बच्चू कडूंनी व्यक्त केली. मला असं वाटतं की या सर्व गोष्टीवर युतीचे नेते महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे निश्चितपणे प्रहारचे बच्चू कडू यांनी जो पाठिंबा दिलेला आहे सरकारला ते त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यावर निश्चितपणे एक चांगला तोडगा निघेल असा माझा विश्वास आहे. बच्चू कडू दिसतील प्रचारात? निश्चितपणे जेव्हा हे नेते मंडळी त्यांच्याशी चर्चा करतील त्यावर सकारात्मक तोडगा निघाला तर निश्चितपणे दिसतील. तर हे होते भाजपचे खासदार अनिल बोंडे. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.